हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे लसूण घेतलं आहे मी, ठेसून लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडासा गुळ घेतला आहे, सुकं खोबरं बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, त्याची सर्व साल काढून धुवून स्वच्छ तो घेतलेला आहे. त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे. आता हे कांदा काय करायचं आहे आपल्याला, अगदी पातळ असा उभा चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा साध्या सोप्या सिंपल रेसिपी ही करून पहा. तो उभा असा मी बघा कांदा चिरून घेतलेला आहे एकदम पातळ, आणि त्यानंतर मध्ये फक्त एक कट मारून घेतलेला आहे, असे दोन भाग केलेले आहेत. आता हे कांदा जरासा असा सुट्टा केला आहे मी. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, पाहू शकता. तर हे कांदा एका छोट्या डिशमध्ये मी काढून घेते, म्हणजे आपल्याला टमाटर तिथे कापून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तेवढीच टेस्टी पण आहे. भातासोबत खायला तो खूप छान लागते ही रेसिपी, सगळी आवडीने खातील एवढी छान रेसिपी आहे. आता इथे एक टमाटर घेतला आहे, तर तो आपल्याला असा छान कापून घ्यायचा आहे. बघा पुढचं टोक मी काढून घेतलेलं आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. संपूर्ण व्हिडिओ पहा. मी कशा पद्धतीने ही डाळीची रेसिपी करणार आहे, वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तुम्ही दरवेळेस कशी डाळ बनवता आणि मी कशी बनवते ते संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि तुम्ही जर अशी बघितली ना, तुम्ही ह्याच पद्धतीने दरवेळेस डाळ बनवणार ही 100% गॅरंटी आहे. कारण ही डाळच एवढी सुंदर होती, खायला खूप छान लागती. तर पाहू शकता इथे टमाटर छान असा बारीक चिरून झालेला आहे. आता पुढे काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे टमाटर एवढं आपण डिशमध्ये भरून घेऊया, म्हणजे इथे कशी मला थोडी जागा होईल. आणि हे बघा इथे हे चिंचेचं पाणी आहे. चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि ती छान अशी हाताने हे कुस्करून त्याचं मी चिंच ते वरचं टरफल सगळं काढून टाकलेलं आहे आणि त्याचा गर आहे चिंचाचा. आणि इथे तुरीची मुगाची डाळ मस्त अशी 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे बघा. आता ही डाळ आपल्याला काय करायचं आहे, मस्त अशी फेटून घ्यायची. डाळ छान शिजलेली आहे त्याच्यामुळं फेटल्या लवकर जाती. पाहू शकता तुम्ही, थोडं पाणी टाकून आपण डाळ चांगली फेटून घ्यायची. पाहू शकता एवढी मस्त होती ना मैत्रिणी ही डाळ, चटपटीत आंबट गोड तिखट अशी चटपटीत डाळ खूप छान लागते भातासोबत. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करून पहा. खूप सोपी पद्धत आहे, रेसिपी पण सोपी आहे, करायला पण झटपट आहे. आता ही डाळ अशी फेटून घ्यायची आपल्याला. ते डाळ फेटून झालेली आहे. आता गॅस वळायचे आपल्याला. इथे गॅस पेटवून घेते मी आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते. कढई आपली गरम झाली तर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा, त्यानंतर जिरं टाकायचे अर्धा चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे लसूण बघा, मी ठेसून लसूण घेतला होता. ठेसून लसूण घेतला ना, त्याचा आरक छान तेलामध्ये उतरला जातो. कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेत, त्यानंतर सुकं खोबरं हे थोडंसं ते टाकून दिले. सुकं खोबरं का टाकायचं, ते म्हणजे डाळीला खूप छान टेस्ट येते, पण दाताखाली पण असं खायला खूप छान लागतो तो खोबरं. इथे कांदा टाकून घेतला आहे लगेच. आता हे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. लसूण बघा असा परतून घेतलेला आहे मी, एकदम असा रंग पण त्या लसणाचा वेगळा झालेला आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया. आता टमाटर टाकूया. आता टमाटर आणि कांदा हे तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे, मऊ होईस्तोवर आपल्याला. डाळीचे भरपूर प्रकार आहे मैत्रिणींनो. साधी डाळ करतं कोणी, कोणी हिरवी मिरची टाकून डाळ बनवतं, कोणी तिखट डाळ मिरची पावडर टाकून. पण तुम्ही कांदा टमाटा चिंचेचे
चिंचेचं पाणी आणि गूळ हे सर्व टाकून ही डाळ जर बनवली ना, खायला खरंच अतिशय खूप चविष्ट लागते. तर करून पहा. आता हे बघा छान परतले गेलेले आहे टमाटा आणि कांदा. ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची 1 चमचा. त्यानंतर इथे हळद मी चांगली तेलावर परतून घ्यायची बघा. तिखट टाकूया. तिखट म्हणजे बेडगी मिरची पावडर आहे ही, अर्धा चमचा घेतला मी. रंग खूप छान येतो आमटीला डाळीच्या. त्यानंतर धना पावडर 1 चमचा आणि थोडासा कांदा लसूण मसाला आहे 1 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आता हे मसाले चांगले परतून घ्यायचेत आपल्याला. जास्त काही मी मसाले टाकले नाही. धना पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला. इथे चिंचेचे पाणी टाकून घेतले बघा लगेच मी. आता हे चिंचेचं पाणी आणि हा मसाला चांगला आपल्याला 1-2 मिनटं असा मस्त परतून घ्यायचा आहे. रंग किती छान दिसतोय पाहू शकता तुम्ही. मस्त आपली ही ग्रेव्ही बघा झालेली आहे ही. कांदा, टमाटा, चिंचेचे पाणी, लसूण आणि हे सर्व मसाले. आता हे 1च चमचा बघा गूळ घेतलेला आहे मी, 1 चमचा, जास्त नाही घेतला. आता हे सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये लगेच चवीनुसार. एवढी मस्त ही चमचमीत बघा छान तरी पण सुटलेली आहे. असे तेल सुटले साईडनी तरीसारखंच एकदम चमचमीत. रंग पण खूप छान आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा आता हे छान परतून झालेलं आहे आपलं. डाळ टाकून घ्यायची लगेच आता आपल्याला. आता जेवढी आपल्याला डाळ बनवायची घट्ट पातळ तेवढं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पण मी इथे जास्त पातळ डाळ नाही करणार, घट्टच ठेवणार आहे. तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये वाढवू शकता. आता सर्व मिक्स करून घेऊया. आता छान डाळीला एक उकळी काढून घेऊया आपण. पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त अशी डाळीला उकळी आलेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा. कोथिंबीर टाकून घेऊया. डाळ झाल्याच्या नंतर परत कोथिंबीर आपण टाकायची म्हणजे डाळ दिसायला खूप छान दिसते. देखणे डाळ आपली मस्त पाहू शकता. दृष्ट लागणं अशी डाळ झालेली आहे माझी. डाळ खूप छान झालेली आहे. तर तुम्हाला ही डाळीची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी डाळीची करून पहा. सगळ्यांना घरातल्यांना आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील तुम्हाला हीच डाळ करा म्हणून. तर ही रेसिपी कशी वाटली खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला आवडली का, तुम्ही करणार का ते पण मला सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.